सुंदर
सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन शुद्ध भावे तुका म्हणे हित होय तो व्यापार आणि काय फार शिकवावे विठ्ठल प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. त्यांचा दुःखांकित परिवार, त्यांची पत्नी जनाबाई कैलास चिंदे, त्यांचा मुलगा प्रमोद कैलास चिंदे, त्यांची मुलगी प्रशांत कैलास चिंदे, मुलगा प्रशांत कैलास चिंदे, मुलगी प्रमिला रामदास कांबळे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंद जगद्गुरु श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून तुकाराम महाराज उपदेश करतात. विठ्ठल या अभंगातून तुकाराम महाराज उपदेश करतात. उपदेश कोण करतय, केलेला उपदेश किती महत्त्वाचा आहे हे लक्षात आले पाहिजे. ज्यांनी परमार्थ साधना करून ही परमात्मा स्वरूप प्राप्त करून दिले. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ज्यांचं नाव घेतलं की यमाला सुद्धा भीती वाटते. ज्यांनी मोक्ष सुख प्राप्त करून इतरांसाठी जे उरले, तुका म्हणे आता
पुरवलो उपकारापुरिता. एवढ्या अधिकाराचे आहे तुकोबर आहे जे प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा, असे हे तुकाराम महाराज उपदेश करणार आहे. आता कुणाला उपदेश करतात तर तुकोबर आहे हे जीवाला उपदेश करतात. कोणत्या जीवाला उपदेश करतात? या विश्वामध्ये थोडे जीव नाहीत, असंख्य जीव आहेत. 84 लक्ष योनी आहेत. काही अंडज आहे, अंड्यातून जन्माला आलेले. काही स्वदेश आहे, घामापासून जन्माला आलेले. काही उद्बीज आहे, बीजापासून जन्माला आलेले. असे असंख्य जीव आहेत. 84 लक्ष योनी आहेत. प्राण्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ प्राणी म्हणजे मनुष्य आहे. पशूंमध्ये आणि माणसामध्ये सर्व काही सारखंच आहे. पशूंना आहार आहे, माणसाला देखील आहार आहे. पशूंना भूक लागते, माणसाला देखील भूक लागते. पशूंना भूक लागल्यावर ते काय करतात? ओरडतात, बरोबर का? आणि माणसाला भूक लागल्यावर काय करतात? रागवतात. जर वेळेवर जेवण दिलं नाही तर काय करतात? त्यात पहिल्याच घासात डोक्याचा केस लागावा, मग तो पारच चढतो. सांगायचे तात्पर्य, माणसाला भूक लागते, माणसाला झोप येते, पशूंना देखील झोप येते. काही तर एवढी झोप घेतात, एवढी झोप घेतात, त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं की हा कुंभकर्णाचा नौकरी आला की इतकी झोप घेत असतात. झोपायचे प्रकार अनेक आहे. काही डोळे उघडे ठेवून झोपतात, काही झोपेत चालतात, काही झोपेत बोलतात, काही झोपेत घोरतात. असे असंख्य झोपायचे प्रकार आहे. त्यातला तुम्हाला मी झोपेत बोलायचा प्रकार सांगते. विठ्ठल विठ्ठल एकदा एका ठिकाणी सप्ताह चालू होता. त्या सप्त्याला एक महाराज आले होते. त्यांच्या कारचं काहीतरी झालं, त्या कारला बंद पडली होती. तेव्हा त्यांनी मोटरसायकल आणली. मोटरसायकलवर आले. त्या गाडीला लाईट पण नव्हता. कीर्तन वगैरे झालं, अंधार पडला. सर्व माणसं म्हणे महाराज आमच्या इकडं वाघाचं भेव आहे, तुमच्या गाडीला लाईट पण नाही, एक तर तुम्ही मोटरसायकल आणली त्यात लाईट पण नाही. महाराज मग सर्व महाराजांना आग्रह करत होते, महाराज तुम्ही आजचे दिवस इथे झोपा आणि पहाटे जा. महाराज म्हणले ठीक आहे. एका माणसाच्या घरी महाराज झोपण्यासाठी गेले. खूप मोठा असा बंगला होता, शेजारीच गायचा गोठा होता. आणि मग ते माणूस म्हणे महाराज तुम्ही आज माझ्या पिशी झोपा. महाराज म्हटले ठीक आहे. माणूस आणि महाराज दोघे जणी झोपले. आणि रात्री ते माणूस महाराजाला म्हणतोय उठ. लगेच महाराज उठायचा, तर खाली लगेच खाली उतरायचा, दार उघड, लगेच दार उघडायचं, भय बाहेर, लगेच बाहेर जायचा, परत दार उघड, यात दार लाव, बस, उठ, बस, दार लाव, दार बाहेर, जाय बाहेर. इतकं चालू त्यांचं. ते महाराज इतका कंटाळा, मला वाटलं आता शेजारी गायचं गोठा आहे तिथे जाऊन झोपूया आपण. शेजारी गायचं गोठा होता, तिथं जाऊन झोपला. सकाळी त्या माणसाची बायको त्या गोठ्यामध्ये आली आणि पाहती तर महाराज तुम्ही तर तिकडं वरती बंगल्यावर झोपले होते, खाली आले कस काय? तेव्हा बाईला वाटलं वरून पडली की काय, त्यामुळे विचारलं. तेव्हा ते महाराज म्हणी काय तुमचा हा माणूस मला रात्रभर चाललं होतं त्याचं, उठ वय बाहेर, या दार लाव, दार उघड, बस. इतकं चालू म्हणे रात्रभर. म्हणून मी कंटाळलो आणि ह्या वाड्यामध्ये येऊन बसलो. ती माणसाची बायको म्हणे महाराज ते ना बस मधले कंडक्टर आहे, ते ना प्रत्येक प्रवाशाला म्हणत असते उठ, जाय बाहेर, दार लाव, दार लाव, बस. इतकं चालू असतं म्हणे. काय एवढं मनावर घ्यायचं? म्हणजे इतकी झोपतात, झोपेत सुद्धा बोलतात विठ्ठल विठ्ठल. माणसाला मैथुन आहे, पशूंना देखील आहे. जे माणसात गुण आहे ते पशूंमध्ये पण आहे. पण हा देह भगवान त्यांनी आपल्याला परमार्थ करण्यासाठी निर्माण केलेला आहे. देवे दिला दे
दुरिताच जाळी उगवणी. एकदा का जन्माला आला, देवाला दिलेले वचन आणि देवालाही विसरला. देवाला विसरला म्हणून 84 लक्ष योनी फिरावं लागतं. म्हणून कुणी देवाला विसरू नये, काही गोष्टी विसरू नये, आपल्या आई वडिलांना विसरू नये. त्यांनी आपल्या सर्व जग दाखवलं आहे, त्यांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहे. ज्यांनी जग दाखवलं ना, त्यांना वृद्धाश्रम दाखवू नका. एकदा सकाळी भगवान शंकर आणि पार्वती माता निवांत बसलेले होते. तेव्हा पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रश्न विचारला, भगवंत राक्षस कुणाला म्हणतात? तेव्हा भगवान शंकर म्हटले, पार्वती, जो आपल्या आई वडिलांना मानत नाही त्याला राक्षस म्हणतात. मानू ही मातू पितू नाही देवा, साधूच्या संग करवावही सेवा. जिनके यही आचरण भवानी, ते जन हो निश्चित सब प्राणी. म्हणून कुणी आपल्या आई वडिलांना विसरू नये, देशाला विसरू नये. देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तांनी सर्व प्राण जीवन समर्पित केले. भारताचे जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा करतात, म्हणून आपण आपल्या घरी निवांत झोपतोय. म्हणून कुणी देशाला विसरू नये. विठ्ठला देवाला विसरू नये. देवाची सतत आठवण काढावी, कारण की देवाची सतत आठवण काढली तर तोही आपली आठवण काढतो. त्या नामस्मरणाचे स्मरण केले तर तोही आपले स्मरण करतो. कोणतेही संकट असो, त्या संकटातून देवाचं नामस्मरण घेतलं की ते संकट देव दूर करतो. देवाचे भजन काही ठिकाणी बोलवलं नाही तरीही जावं. कीर्तन, भजन, प्रवचन असे काही परमार्थिक कार्य असेल तर तिथे बोलवण्याची वाट पाहू नये. काही ठिकाणी बोलवलं तरच जावं, नाहीतर अपमान होण्याची शक्यता असते. लग्न कार्य असे काही समारंभ असेल तिथे बोलवलं तरच जावं, नाहीतर अपमान होण्याची शक्यता असते. एकदा दक्ष प्रजापतीने मोठा यज्ञ केला होता. ते यज्ञाला सर्वांना आमंत्रण दिले, परंतु आपली मुलगी म्हणजे कोण, सती, तिला काही आमंत्रणच दिले नाही. सर्व देव देवता विमानात बसून निघाले यज्ञासाठी. सतीने पाहिलं किती भाग्यवान आहे हे देवता, कुठे जात आहे. तेव्हा सर्व देव देवता म्हणी, अगं सती, तुझ्या वडिलांच्या घरी मोठा यज्ञाचा कार्यक्रम आहे, तुला आमंत्रण नाही दिलं का. सती म्हणी, हो यायचे ना. सती पळत पळत भोलेनाथ शंकरांकडे आली. माझ्या वडिलांच्या घरी मोठा यज्ञाचा कार्यक्रम आहे, मला घेऊन चला. तेव्हा भोलेनाथ शंकर म्हणे, आमंत्रण आलं. ती म्हणी, नाही, वडिलांच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशासाठी लागतंय. म्हणे आमंत्रण वगैरे काही नाही आलं. भोलेनाथ शंकर म्हणे, जाऊ नको तिथे, आपल्याला आमंत्रण नाही आलं मग कशाला जायचं, जाऊ नको, तिथे गेली तर तुझा अपमान होईल, तू तिथे जाऊ नकोस. तेव्हा सतीने काय ऐकलं नाही. मग सती निघाली नंदीवर बसून.
दक्ष प्रजापतीने पाहिलं सर्व देवदेवता विमानात बसून येत आहे आणि आपली मुलगी म्हणजे सती ती तर नंदीवर बसून येते. तेव्हा सर्वांना सांगितलं सती यज्ञ मंडपात आली की तिचा सर्वांनी अपमान करायचा. सती यज्ञ मंडपात येते. तिची सतीची पहिली बहीण म्हणी का ग सती तुझा नवरा नाही आला का अजून ही स्मशानातच राहतोय. दुसरी म्हणती मेलेल्या लोकांचा भस्म लावितोय गळ्यात माळा घालतोय रुद्राक्षाच्या आणि डमरू घेऊन नाचतोय. म्हणी काय त्याची नखरे त्याला घर सुद्धा नाही सुईचं घर नाही बांधलं स्मशानातच राहतोय. सर्वजण ते सतीचा अपमान करू लागले. ती सती म्हणी मला माझा अपमान झालेला चालेल परंतु मला माझ्या पतीचा अपमान झालेला मला चालणार नाही मी ते सहन करणार नाही. समोर ते यज्ञ चालू होता. पळत पळत गेली आणि ते यज्ञ कुंडात उडी घालली. म्हणून काही ठिकाणी बोलवलं तरच जावं नाहीतर अपमान होण्याची शक्यता असते. विठ्ठला काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. पत्ते खेळण्यासाठी जुगार वरातीला दूध खेळण्यासाठी त्याचा परिणाम महाभयंकर होतो. कौरवांनी पांडवांना दूध खेळायला आमंत्रण दिले. पांडव दूध खेळण्यासाठी तयार झाले. आधी सर्व राज्य हरले नंतर संपत्ती हरली नंतर स्वतः पण हरले नंतर द्रौपदीला पण हरवलं. दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं जा त्या द्रौपदीला घेऊन ये. तेव्हा पळत पळत गेला द्रौपदीला घेऊन आला. मग ते द्रौपदीचे सर्वजण अपमान करू लागले. कुणी साडी वडतय कुणी वेणी वडतय आणि मग ती द्रौपदी मोठे मोठे निवडायची मला वाचवा. समोर 5 पांडव बसलेले होते म्हणे मला वाचवा. तिला वाचवण्यासाठी कुणीच आहे ना. आणि मग तिने काय केलं भगवान श्रीकृष्णाचा धावा करायला कोठे कुंतलासी द्वारकेच्या राया कोठे कुंतलासी द्वारकेच्या राया कोठे कुंतलासी द्वारकेच्या द्रौपदीची लाज राखली. का कारण की एक दिवस भगवान श्रीकृष्णांचं बोट कापलं होतं. ते सुभद्राकडे आले. सुभद्रा म्हणे माझ्याकडे चिंदी वगैरे काही नाही द्रौपदीकडे जा. द्रौपदीकडे भगवान श्रीकृष्ण आले. त्या द्रौपदीने पाहिलं त्या रक्ताच्या धारा होत्या. पटकन आपला पदर फाडला आणि भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला. त्याच्या बदल्यात त्या चिंदीच्या बदल्यात भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला एवढं दिलं की ते स्वतः साडेचे रूप झाले. विठ्ठल सुदेवाचं नाम स्मरण करत नाही त्याला तुकाराम महाराज दगड म्हणतात. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे मातेची या खुळे दगड आला पोटासी. असा जर माणूस आईच्या उदरातून माणूस म्हणून जन्माला नाही आला तर तो दगडच जन्माला आला असे म्हणायचं. म्हणून परमार्थ नित्याने करावे. काही लोक परमार्थ न करतातच मरतात. त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा पुन्हा मरावं लागतं. किती वेळ जन्म यावे नित्य व्हावे फजित. असे हे जन्म मरणाचं दुःख जावं असं वाटत असेल तर तू काय कर तरी पुणे हाती उपदेश आता तरी पुणे हाती
अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह शतगणी लेते अर्धरात्र खाय मध्ये बालानव पिणारो रक्षय काय भजनासी मुरले ते पायला राधा नाम स्मरा राधा महाराज सांगतात आयुष्याचा नाश करू नका. इथून मागे कसे होतात, इथून मागे कसे काय केले याचा विचार करण्यापेक्षा पुढे काय करायचे याचा विचार करा. आयुष्य हे एक रस्ता आहे. या रस्त्यात बरेच चढ उतार खाच खलगे आहे. आपल्याला जर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचायचं असेल तर आपण डोळे झाकून चालणार नाही. डोळे उघडे ठेवून पुढे पाहूनच चालावे लागेल. म्हणून आपण आपल्या मागच्या आयुष्यात काय केले याचा विचार करण्यापेक्षा पुढच्या आयुष्यात काय करायचं याचा विचार करा. काही लोक म्हणतात आम्ही मागे फार पाप केले. महाराज सांगतात पापी जरी असेल आणि तो परमार्थ करायला लागला ना तर तो पापी राहत नाही. पापेलाही पुण्यवान बनवणारा परमार्थ आहे. भगवंताचं नामस्मरण घेतलं की पापाची निवृत्ती होते आणि पुण्य प्राप्त होते. हला 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 उदाहरणार्थ वाल्याकोळीने किती पाप केलं होतं. त्याचा धंदा होता चोरीचा रस्ता लुटण्यासाठी. त्याने अनेक माणसं मारली, बरीच ब्राह्मणही मारली. एक ब्राह्मण मारला की तो शालिग्राम घेऊन घरी येऊन राजनात येऊन टाकायचा. अशी तिची 7 रांजणं भरली होती. किती रांजणं भरली होती? 7 रांजणं भरली होती. इतका पापी होता, खूप पापी करायचा. एक दिवस नारद त्या रस्त्याने चालले होते. नारदांचं भजन चालूच होतं. नारायण नारद म्हणे तू हे काय करतो? नारदांनी तिची आई वडील बायको यांना पोचण्यासाठी समजूत घातली आणि हरिभक्तीच्या नामाचा त्याला उपदेश केला की तू राम राम नावाचा जप कर. त्याला राम राम म्हणता येईना, तो लागला मरा मरा म्हणायला. नारद म्हणे तू मरा मरा म्हण, पण म्हण. तो मरा मरा म्हणता म्हणता राम राम म्हणायला लागला आणि वाल्याकुळीचा वाल्मिक ऋषी झाला.
बोलाती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. म्हणून तुकाराम महाराज सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश. हा उपदेश तुम्हाला सांगतोय की आयुष्याचा नाश करू नका. एकतरी आयुष्य आपल्याला खूप थोडे दिलेले आहे. समर्थ रामदास स्वामी आपले 100 वर्षाचं वर्गीकरण करून सांगतात सावध सावधान वाचे वदानारायण 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी बरण मदान मग तुझे सावध सावधान वाचे वदानारायण 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी बरण मदान मग तुझे सावध सावधान वाचे वदानारायण 10 वर्ष आपलं बालपण असतं 20 वर्ष तारुण्य असतं. आता 30 वर्षाचे न्याय का 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तू कैसा परवाती सावध सावधान वाचे वदानारायण 30 वर्ष झाले की आपल्याला प्रपंच सांभाळायचा असतो. त्यामुळे परमार्थाकडे काही लक्ष जात नाही. आता 40 वर्षाचे न्याय का 40 वर्ष झाली डोळ्याच्या चाळीस आली डोळ्यासमोर पडले कैसी दूर हरवली सावध सावधान वाचे वदानारायण 40 वर्ष झाले की डोळ्याला चष्मा लागतो. चष्मा लागला का काहींना जवळचं दिसत नाही तर काहींना लांबचं दिसत नाही. काही ते एवढे विचित्र असतात चष्मा लागला तरी चष्म्याच्या वरून पाहतात. इथले चष्मेवाले सोडून विठ्ठल विठ्ठल. आता 50 वर्षाचे न्याय का 50 वर्ष झाली हालत हाताच्या पाठी श्याम गेला शुभ्र होती त्यासी म्हातारा रडती सावध सावधान वाचे वदानारायण 50 वर्ष झाले की केस पांढरे होतात दात पडतात. मग केसांना मेहंदी लावायला सुरुवात होते. कुणी लावते काळी मेहंदी कुणी लावते लाल मेहंदीचे ही बरेच प्रकार आहे. कुणी निशा कुणी गणपतीच्या असे अनेक प्रकार आहे. ते मेहंदी लावतात आणि आपले पांढरे केस काळे करतात. आता 60 वर्षाचे न्याय का 60 चिप दिलाली मग हातात आली काठी बस लागे पाठी त्यासी हसत करावी सावध सावधान वाचे वदानारायण 70ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने जागवेना मग झाला सावध सावधान वाचे वदानारायण 70 वर्ष झाले की बसलं की उठवत नाही उठलं की बसवत नाही आणि जरी उठला तर चालवत नाही. आता 80 वाल्यांनी आहे का 80 वाले असतील की नाही ते मला माहित नाही पण आपल्याला सुद्धा 80 पर्यंत जायचं आहे. 4 मिळून 80 मग झाला अपयशी पाणी मच्छी जीव होता कासवासी सावध सावधान वाचे वदानारायण मग वर्ष झाले वद बोलवे कृष्ण श्री बुद्बुद्बुनी प्रसन्न आता तोडा सावध सावधान वाचे वदानारायण 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदानारायण. असं 100 वर्षाचं वर्गीकरण समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला करून दाखवलं आहे. विठ्ठल
परमार्थासाठी किती शिल्लक राहते, अल्प थोडे शिल्लक राहते. जेवढे शिल्लक राहते ना त्या काळाचा आपण नीट उपयोग केला पाहिजे, नाहीतर हा नरदेह मिळून काहीही उपयोग नाही. एकदा एका मेंढ्यावाल्याला एक हिरा सापडला. हिरा म्हणजे ते लोक खातात तो गुटखा नाही, तर हिरा नावाचा रत्न सापडला. त्याने तो एका मेंढीच्या गळ्यात बांधला. तिथून एक रत्न पालखी जात होता. तिने तो त्याच्याकडून अल्प थोडेच पैशात खरेदी केला. त्या हिऱ्यावाल्याला जर त्या मेंढ्यावाल्याला जर त्या हिऱ्याची किंमत माहिती असती तर त्याला तो कमी पैशात विकावा लागला असता का? नाही, तर त्याला तिची भरपूर किंमत मिळाली असती. तशी या देहाची किंमत ओळखा, याचे महत्त्व जाणा. हा अमोल किमतीचा नरदेह आहे, त्याला व्यर्थ दौडू नका. काही लोक या देहाला भोगाची सामग्री समजतात, याला नको ते भोग देतात, त्यामध्येच रमणू जातात. महाराज सांगतात, देवे दिला देह भजन गोमटा, तो हा झाला भजन गोमटा. भजन देवे दिला देह भजन गोमटा, तो हा झाला फाटा बांधिकेचा. संत म्हणतात, बाबांना आम्ही तुमच्या पाया पडतोय, तुम्हाला सांगतो की काय करा, परमार्थ करा. उगाच या पुन्हा या दुःख रूपी संसारामध्ये येऊ नका. तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, सकळांच्या पाया माझे देहाची अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छितात
जेवणाची वेळ होती. म्हणलं जेवण करायचं आणि मग त्याला म्हटलं हे पदार्थ केलेले आहेत, परंतु ते मला म्हणे की मला उपवास आहे. त्यांना म्हटलं फळे चालतील का? तो म्हटलं हो. त्याला म्हटलं आमच्या घरात फळेच नाही, फळे आणायला लावा लागतील, तोपर्यंत थांबा. ते म्हणतो तुमच्या शोकेश मध्ये ते एवढे फळे आहे आणि तुम्ही सांगतात की फळे नाही. हे पहा, द्यायचे असतील तर द्या, नाहीतर देऊ नका, परंतु काय खोटं बोलू नका. त्याला मी म्हटले ते फळे चिनी मातीने बनवलेले आहे, खाता का? तो म्हटलं नको. तसं त्या फळाचा काहीही उपयोग नाही. साबरीचे झाड कितीही सरळ वाढले तरी त्याचा चुलीत सरपण म्हणून आपण उपयोग करीत नाही. का करत नाही? कारण की कारखान्याचा बॉयलरचा धूर कसा चालतो तसा त्याचा धूर चालत असतो. त्याचा फर्निचर साठी सुद्धा उपयोग केला जात नाही, तसं त्याचा काही उपयोग नाही. तसं मानव देह मिळून जर भगवान प्राप्ती करून घेतली नाही तर जन्माला येऊन काही उपयोग नाही. तुकाराम महाराजांना विचारले, महाराज नामस्मरण करून फायदा काय? तुकाराम महाराजांनी सांगितलं, नामस्मरणाने चित्ताची शुद्धता होते. जगद्गुरु तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठावर असलेले शेत एका गावाच्या पाटलाईने राखण करण्यास दिले. तुकाराम महाराज रोज सकाळी उठून देवाची पूजा आरती करून शेतावर राखणाला जायचे. शेतात पाखरं यायची, कंसात भरलेली कोवळी दाणे खायची, परंतु तुकाराम महाराजांचा आवाज ऐकून पाखरं उडून जायची. तुकाराम महाराज म्हणे माझा आवाज ऐकून पाखरं उडून जातात, असं का होतं? तर तुकाराम महाराज सारखं 3 दिवस भजन करू लागले. त्याचा परिणाम असा झाला की पाखरं कंसावरच काय तर तुकाराम महाराजांच्या अंगावर येऊन बसू लागले. ही नामस्मरणाची ताकद आहे. आपले चित्त शुद्ध करा. देहाच्या शुद्धीसाठी पाणी आहे, साबण आहे. जर आपलं जीवन जर निर्मळ नसेल तर पाणी साबण काय करेल? नाही निर्मळ जीवन काय करेल साबण? जुन्या काळात शाळेत एक कविता होती, कावळा म्हणे काळा पांढरा शुभ्र तो बगळा, मग विचार त्याने केला पैशाची साबू आणीला. खडकावरील जाऊन बसला अंग घासले बहुबळे, रक्त त्यामुळे वाहू लागले. एका कावळ्याने सुंदर असा बगळा पाहिला. त्या बगळ्याला पाहून त्या कावळ्याला वाटले की आपण सुद्धा याच्या सारखे पांढरे शुभ्र व्हावे, म्हणून ते दुकानात गेला, पैशाची साबण आणला. अंगाला साबण लावायचा, अंग घासायचा, पाणी वाटायचा, असं करून करून घासून घासून त्या कावळ्याच्या अंगातून रक्त निघायला लागले. परंतु तिने काय अंग घासायचे बंद केले नाही. त्याला वाटलं मी याच्यावनी पांढरा शुभ्र होईल, बगळा मस्तपैकी व्हाईट. मग तिने कितकं साबण लावून अंग घासलं, रक्त निघायला लागलं. शेवटी तो बिचारा अंग घासून घासून मेला, पण पांढरा बगळा काय झाला नाही. तसं आपण घरी गेल्यावर कितीही साबण लावून आंघोळ करा, माणूस मरेल पण चित्त शुद्ध होणार का? नाही होणार. विठ्ठल म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाल राहे तिथे. हे शुद्ध चित्त देवाला अर्पण करावे, समर्पित करावे, कारण की दिल्याशिवाय काही मिळत नाही. हा सृष्टीचा नियम आहे. तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात ते करावे देवाचे करो शुद्धता होते. हे चिंतन असावे कसे तर निष्काम भावनेने व
निष्काम कर्माने चित्त शुद्ध असावे. आपण जे काही कर्म करतो ना त्या कर्मात निष्कामता असावी, म्हणजे काही मिळवण्यासाठी कर्म करू नाही. भगवंत गीतेत म्हणतात अर्जुना, कर्म करत जा, कर्म फळाची अपेक्षा धरू नकोस. भगवंताला भक्त आवडतात, परंतु कोणते भक्त आवडतात? भक्ताचे 3 प्रकार आहे. विठ्ठला विठ्ठल, सच्चा, लुच्चा, बच्चा असे 3 भक्त आहे. बच्चा भक्त कितीही दिलं तरी समाधान मिळते का? नाही. जसं लहान मुलाला एखादं चॉकलेट द्या, ते अजून एक मागते, अजून एक मागते, तरी त्याचं समाधान होतं का? नाही होत. एकदा एक माणूस देवाकडे गेला, देवाला म्हणे, देवा मला असं दे की ते कधी संपणारच नाही. देवाने त्याला एक तांदूळाचं गठुडं दिलं. तिने ते उचललं डोक्यावर आणि घरी आणलं. त्या बायकोला म्हणे, हे गठुडं उचल खाली. तेव्हा ते बायकोने गठुडं उचललं, खाली टाकलं, लगेच दुसरं तयार. दुसरं उचललं, खाली टाकलं, लगेच तिसरं टाकलं, चौथं टाकलं की 5वं. असे गठुड्याचे गठुडे तयार होत राहिले. ते शेवटी बिचारा गठुडे टाकून मेला. आणि मग तिचं प्रेत घेतलं, निघाले स्मशानभूमीकडे. आणि मग तिथे जाळात ते प्रेत टाकणार. खांदेकरी त्या उड्यात खांदेकरांच्या दुसरं प्रेत अंगावर. दुसरं टाकलं की तिसरं टाकलं की 4थं तयार. आता हे सुद्धा वैतागले. ते म्हणे, आता काय करावं? हे पहिलं टाकलं की अजून एक प्रेत तयार होतंय, आता करायचं काय? आणि मग तेवढ्यात एक खांदेकरी म्हटला, आपण 1 2 साडेमाडे 3 म्हणायच्या आत तिघांनी 4 दिशेला पळायचं. आणि मग ती 4 जणी 1 2 साडेमाडे 3 म्हणायच्या आत 4 दिशेला पळाले. परत त्यांच्या खांद्यावर एक प्रेत मागून लटकत होतं. म्हणजे कितीही दिलं तरी समाधान मिळते का? नाही. लुच्चा भक्त, देवाकडून घेणारा आणि देवाला काही न देणारा. एकदा एक देवाकडे गेला, देवाला म्हणी की देवा मला निवडून आण, मी तुला सोन्याची टोपी घालेल. देवाला वाटलं, अरे सोन्याची टोपी? म्हणे ठीक आहे, तू निवडून आला, परंतु देवाला सोन्याची टोपीच घातली नाही. देव त्याच्या रात्री स्वप्नात आले, अरे तू तर मला सोन्याची टोपी घालणार होता, कुठे गेली तुझी सोन्याची टोपी? सकाळी उठला, रे देवाला सोन्याची टोपीच घालायची राहिली. आता निवडून आलेला होता म्हणून सर्व गाव गोळा केलं, डीजे लावले, वाजत गाजत मिरवणूक काढली. एक सोन्याचा पोरग घेतला आणि त्याच्या डोक्यात टोपी घातली. आले देवाकडे आणि देवा तुला सोन्याची टोपी पाहिजे होती ना. सोन्याच्या डोक्यातून काढली आणि देवाच्या डोक्यात घातली. त्याला म्हणतात लुच्चा भक्त, देवाकडून घेणारा आणि देवाला काही न देणारा. सच्चा भक्त, देवाकडून काही न घेणारा व देवाला देणारा, असा निरपेक्ष भक्त देवाला आवडतो. करून या मना शुद्ध भावे, शुद्ध चित्त देवाला अर्पण करावे, समर्पित करावे. मन शुद्धीचा उपाय काय? हस्तो पवित्र यदि दान पुण्य, पाय पवित्र यदि तीर्थयात्रो, कंठो पवित्र यदि नाम घोषा, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. दानाने हात पवित्र होत असतात, परंतु दान देताना कसे दिले पाहिजे? देश कालेच पात्रेच, देश काल पात्र पाहून दान दिले पाहिजे. दान देताना योग्य काळी योग्य माणसाला दान दिले पाहिजे. दान शुरकरने एकदा दाढी करत होता. त्याच्याकडे एक याचक आला व दान मागू लागला. तिने ते डाव्या हातात सोन्याची वाटी होती, डाव्या हातानेच देऊन टाकली. तो याचक म्हणे, महाराज डाव्या हाताने दान देऊ नये, उजव्या हाताने द्या. तेव्हा ते दानशूर करणं म्हणला, डाव्या हातातून उजव्या हातात येऊपर्यंत माणसाचा काय भरोसा नाही, म्हणून डाव्या हातानेच देऊन टाकली. म्हणजे दान देताना मनात आलं की लगेच द्यावं. विठ्ठला माणसाचे पाय पवित्र होतात. ते कशाने? तर तीर्थयात्रेने. माणसाने तीर्थयात्रा केल्या पाहिजे, परंतु गाडीनी नाही, पायी तीर्थयात्रा घोडमुखी हरिनाम, हाची माझा नेम सिद्धीनी. म्हणून माणसाने तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. माणसाचा कंठ म्हणजे वाणी पवित्र होती, ती सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाने, आणि मन पवित्र होतं ते सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाने. म्हणून शुद्ध मनाने भजन करावं. देवाला देणं आणि देवाकडून घेणं, देणं घेणंच हा व्यापार आहे. ज्या व्यापारातून फायदा होत नसेल तो व्यापार करून उपयोग काय? तुकाराम महाराज आपल्याला शेवटच्या चरणात व्यापार शिकवतात. तुका म्हणे होय तो व्यापार, तुका म्हणे
फायदा होत नसेल तो व्यापार करून उपयोग काय? तुकाराम महाराज आपल्याला व्यापार शिकवतात. तुकाराम महाराजांचा व्यापार हा परमार्थिक व्यापार होता. एक लौकिक व्यापार असतो आणि एक परमार्थिक व्यापार असतो. आता लौकिक व्यापार म्हणजे नाशिवंत द्यायचे आणि नाशिवंत घ्यायचे, आणि परमार्थिक व्यापार म्हणजे नाशिवंत द्यायचे आणि अविनाशी मिळवायचे. हा देह कसा आहे तर नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. हाताने भजन म्हणा आणि मुखाने टाळी टाळी असं करू नका. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. सुशिक्षित बेकार होता. आता सुशिक्षित वेगळा आणि सुशिक्षित बेकार वेगळा. आपण सुशिक्षित कुणाला म्हणतो? जो ज्यादा शिकलेला आहे, नोकरीला आहे, आई वडील देव धर्म सर्व काही मान्य आहे, त्याला आपण म्हणतो सुशिक्षित. आणि सुशिक्षित बेकार कुणाला म्हणतो? शिकलेला आहे परंतु नोकरी नाही, काही काम धंदा नाही, आई वडील मान्य नाही, देव धर्म काही मान्य नाही, त्याला आपण सुशिक्षित बेकार म्हणतो. जेवताना पायात बूट घालून जेवण करत असतो. त्याला जर म्हटलं ना बाबा पायातलं बूट काढून जेवण करत जा, तो म्हणतो तुमचं काही पण शास्त्र निघतं, आमचं काही पण शास्त्र निघतं ना, मग कुठं तामटी घेऊन चार चार बुट पी, आमचं तरी काय जातंय. आणि मग तो पायात बूट घालून जेवण करत होता, त्याच्या एका डब्या मागून उंदीर पळाला. तिने ते पायातलं बूट काढलं आणि जरात त्या उंदराला फेकून मारलं. ते उंदीर जाग्यावर खाल्लास. तिने त्या शेपटीला धरलं, टाकून नेण्यासाठी चालला होता. तेवढ्याच जाता जाता त्याच्या डोक्यात एक विचार आला की आपण जर हा उंदीर बाजारात नेऊन विकला त्याचे आपल्याला पैसे मिळतील. तिने उंदराला घेतलं आणि चालला बाजारात. चौकात उभा राहिला. उंदीर घ्या उंदीर, 5 रुपयाला उंदीर. उंदीर घ्या उंदीर, 5 रुपयाला उंदीर. आता इथं लोकांना जिवंतच उंदीर घरात नकोय आणि मेलेलं कोण घेणार, परंतु ते म्हणायचा उंदीर घ्या उंदीर, 5 रुपयाला उंदीर. चौकात उभा राहिला. त्याच्याकडे एक
सुशिक्षित बेकारबाई आली, त्याच्यामध्येच होती. तिला वाटलं आपण आता मांजरीला बाजाराचा खाऊ म्हणून हा उंदीर नेऊ. तिने 5 रुपये दिले, उंदीर घेऊन घरी आली. आणि मग तिने ते 5 रुपयाचे फुटाणे घेतले, 5चे 10ला विकले, 10चे 15, 15चे 20, असं करून 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 तो श्रीमंत झाला. तिची डायरेक्ट झी 24 तासला बातमी गेली. आणि त्याला विचारायला आले, तू एवढा श्रीमंत झाला तरी कसं काय? तेव्हा म्हणे, मी मेलेला उंदीर देऊन श्रीमंत झालो. ती लोक म्हणे, लोकही जिवंतच उंदीर घरात ठेवीत नाही तर मेलेला घेणार तरी कोण? पण ते म्हणे, मी मेलेला उंदीर देऊन श्रीमंत झालोय. म्हणे कस काय? म्हणे, तो मेलेला उंदीर मी एका बाईला विकला, तिने मला 5 रुपये दिले. ते 5चे मी काय घेतले? फुटाणे घेतले. ते 10ला विकले, 10चे 15, 15चे 20, 20चे 25, असे करत 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 मी काय झालो? श्रीमंत झालो. तो तसा मेलेला उंदीर देऊन श्रीमंत झाला. तर तो मेलेला उंदीर म्हणजे कोण होता? नाशिवंतच होता. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान हे
तिची वाढलेली दाढी पहा, वाढलेली कटिंग पहा, मग तुमच्या लक्षात येईल अरे बाप आपल्यासाठी काय काय करतो. बाप मुलांसाठी काहीच कमी पडून देत नाही. मुलगा जर म्हणला बाबा मला सायकल घ्यायची तर लगेच बाप मुलाला सायकल घेतो. बाबा मला नवे कपडे घ्यायचे, लगेच नवे कपडे. जे मुलगा बोलेल ते बाप करत असतो. खूप कष्ट करतात आई वडील मुलांसाठी, खूप कष्ट करतात. एक मायबाप होते, ते खूप कष्ट करायचे. त्यांना असं वाटत होतं की आपली मुलं कुठेतरी नोकरीला लागली पाहिजे. मुलांसाठी खूप कष्ट केले. ते आई लोकांच्या घरी जायची, भांडे धुणं धुवायची, जे काही पगार येईल ते मुलांच्या शिक्षणासाठी वापरायचे. बाप रात्र दिवस नुसता शेतीमध्ये कष्ट करायचा. माझी मुलं कुठेतरी नोकरीला लागली पाहिजे. खूप कष्ट केले आणि मुलं नोकरीला लागले. परदेशामध्ये नोकरीला लागले. तिकडच त्यांच्या पसंतीने लग्नही करून टाकले. आई वडिलांना बोलवलं नाही, पत्र पाठवले. इकडे आईचे डोळे देवासारखी वाट पाहिजे. या सणाला मला माझा मुलगा भेटायला येईल, त्या सणाला येईल, असे ते आईचे डोळे असे देवासारखीच वाट पाहिजे. या सणाला येईल, त्या सणाला येईल. अशीच ती आई माझी मुलं म्हणता म्हणता आजारी पडली. बापाने पत्र पाठवले, मुलांना तुमची आई प्रचंड असे आजारी आहे, एक दिवस तरी या तिला भेटण्यासाठी. मुलांना एक दिवस तरी या, सारखी तुमची वाट पाहते. तशीच ती आई माझी मुलं म्हणता म्हणता मरण पावली. बापाने पत्र पाठवले आणि आईच्या आज्ञेला डाग देण्यासाठी, लहान मुलगा आईच्या आज्ञेला डाग देण्यासाठी आला. पुन्हा आईच्या आज्ञेला डाग दिला आणि पुन्हा जाण्यासाठी निघाला. बाप विचार करतोय, अजून माझी बायको जळाली पण नाही आणि हा लगेच जाण्यासाठी निघाला. जाता जाता 1 लाख रुपये बंडलाची पिशवी दिली. बापाने विचारले कशासाठी हे पैसे? अजून माझी बायको जळाली नाही आणि तू लगेच जाण्यासाठी निघालाय, त्यात हे पैसे देतोय म्हणे. कशासाठी पैसे? तेव्हा तो मुलगा म्हटला, बाबा एक सांगू का, ती आई आजारी होती, सारखे आम्हाला फोन करायचे, आई आजारी आहे, सारखे पत्र पाठवायचे, आई आजारी आहे, हे ना 1 लाख रुपये तुमच्या दवाखान्याचा खर्च. आणि बाबा एक बोलू का, तुमचं जर काही बरं वाईट झालं ना, तुमच्या आज्ञेला डाग देण्यासाठी मी येणार नाही. मग कोण येणार? आता माझा मोठा भाऊ येणार. बाबा आम्ही ठरवलं आहे, आई जर वारली तर लहानेने जायचं आणि बाप जर वारला तर मोठ्याने जायचं. बाबा आता आमचं काम संपलंय. आता जे वडील मुलांसाठी इतके कष्ट केले, कितका कष्ट केले, शेतामध्ये राब दिवस रात्र तो बाप कष्ट करत होता आणि मुलांना शिक्षणासाठी पैसे पाठवले. सॉफ्टवेअर इंजिनियर झाले आणि नंतर भेटायला तर आलेच नाही, वरून आईच्या आज्ञेला डाग नेण्यासाठी एक मुलगा आला सुद्धा नाही. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत आपले आई वडील आहे ना तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा, त्यांना जीव लावा, त्यांची सेवा करा. तेच आपल्या सोबत येत असतं. तुम्ही नामस्मरण करा. बाप आपल्या मुलांसाठी काय असतो? बापा सेवा करा. अरे ज्याला आई नाही त्याला जाऊन आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. किती कष्ट करतात आई वडील आपल्यासाठी. झालेली सेवा यथामती येतो.
माझ्या अल्पबुद्धीने झालेली सेवा सर्व संतांच्या व दयाघट विठुरायाच्या चरणी समर्पित करते. मी तुमच्या पुढे काही बोलण्याचा प्रयत्न केला ते सर्व माझे गुरुवर्य हरिभक्त बाळकृष्ण महाराज कांबळे आणि ज्यांच्यामुळे मी इथे उभा आहे असे माझे वडील, त्यांच्याच आशीर्वादाने मी इथे उभा आहे. मला साथ संगत करण्यासाठी गायनाचार्य हरिभक्त मारुती महाराज कदम असतील, आमचे संतोष महाराज कलवार असतील, बापू महाराज नालकर असतील, आमच्या ताई असतील, त्यांना सुद्धा धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला अशी सुंदर साऊंड सिस्टीम, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. विनेकरी आमचे बाबा असतील, त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्व टाळकरी भजनी मंडळ असतील आणि पेटी वाजवायला माझे मोठे बंधू कृष्णा महाराज नरोडे असतील, संगीत विशारद आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. चिंदे महाराज असतील, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना सुद्धा धन्यवाद, ज्यांनी नाही वाजवल्या त्यांना सुद्धा धन्यवाद. शूटिंग काढण्यासाठी आमचे कोल्हे पाटील असतील, त्यांना सुद्धा धन्यवाद. ज्यांचं कोणाचं नाव राहिलं असेल आपली मुलगी म्हणून मला माफ करा, कारण की एवढ्या साऱ्यांचे नाव घेणं मला काय शक्य नाही. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली